जर तुम्ही नुकत्याच आई झाल्या असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतो. तर नमस्कार मित्रांनो, आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील खूप सुंदर अनुभव असतो. पण बाळाच्या जन्मानंतर नवीन आईकडून नकळत काही चुका होतात, ज्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर आणि बाळाच्या काळजीवर होऊ शकतो. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवीन आईने टाळाव्यात अशा 10 महत्त्वाच्या चुका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटच्या काही टिप्स प्रत्येक आईसाठी खूप उपयोगी आहेत. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. बाळाच्या काळजीमध्ये अनेक आई स्वतःचं खाणं पिणं आणि विश्रांती विसरून जातात. पण आई निरोगी असेल तरच बाळाची योग्य काळजी घेऊ शकते. म्हणून वेळेवर जेवण, पाणी आणि पुरेशी विश्रांती खूप गरजेची आहे. हो, नवजात बाळामुळं झोप पूर्ण होत नाही हे खरं आहे, पण शक्य असेल तेव्हा बाळ झोपल्यावर आईनंही थोडी विश्रांती घ्यावी. झोप कमी झाल्यामुळे चिडचिड, थकवा आणि मानसिक ताण वाढू शकतो. नवीन आईला प्रत्येकजण वेगवेगळे सल्ले देत असतो, पण प्रत्येक गोष्ट आपल्या बाळासाठी योग्य असेलच असं नाही. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेऊनच महत्त्वाचे निर्णय घ्या. बाळ रडायला लागताच आई घाबरून जाते, पण बाळ रडणं ही सामान्य गोष्ट आहे. भूक, झोप, ओला डायपर किंवा अस्वस्थता यामुळे बाळ रडू शकतं. घाबरून जाण्याऐवजी शांतपणे कारण समजून घ्या. सोशल मीडियावर सगळं परफेक्ट दिसतं, पण प्रत्येक आई आणि प्रत्येक बाळ वेगळं असतं. स्वतःवर अनावश्यक दबाव आणू नका. जास्त ताण घेऊ नका. जास्त ताण घेणं आई व बाळ या दोघांसाठीही खूप हानिकारक असतं. मी चांगली आई आहे का, हा प्रश्न अनेक नवीन आईच्या मनात असतो. पण परफेक्ट आई असणं काही नसतं. बाळावर प्रेम आणि योग्य काळजी हेच सर्वात महत्त्वाचं आहे. विशेषतः स्तनपान करणाऱ्या आईनं पुरेसं पाणी पिणं खूप आवश्यक आहे. शरीर हायड्रेट राहिलं तर आईलाही ऊर्जा मिळते. त्याचबरोबर डॉक्टरांचा फॉलोअप घेणं हेही खूप गरजेचं आहे. डिलिव्हरीनंतर आईचा आरोग्य तपासणी तितकीच गरजेची असते. काही आई बाळाच्या काळजीमध्ये स्वतःच्या चेकअपकडे दुर्लक्ष करतात, पण हे टाळा. मदत हवी असेल तर मदत मागायलाही संकोच करू नका. सगळं काम एकटीनं करण्याचा प्रयत्न केल्यामुळे थकवा वाढतो. गरज असेल तेव्हा कुटुंबियांचीही मदत घ्या. यामुळे मानसिक ताणही कमी होतो. स्वतःसाठीही थोडा वेळ काढत जा. दिवसभरात काही मिनिटं स्वतःसाठी काढणं खूप महत्त्वाचं असतं. थोडं संगीत ऐका, शांत बसा किंवा आवडीची गोष्ट करा. मन शांत राहील. तर मित्रांनो, या होत्या नवीन आईने टाळाव्यात अशा 10 महत्त्वाच्या चुका. तुम्हाला यापैकी कोणती टीप सर्वात महत्त्वाची वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.